तुझं नाव जरी ऐकलं ना काय तू सरळ बोल नाही समजून घेणारे दगडू कधी जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो आपण अलाइट मोशन मध्ये क्रिएट केला आहे। तर व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या। चॅनल वरती जर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब पण करून घ्या। तर मित्रांनो चला लगेच जरा नवे घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया। तर तुम्हाला बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आता दोन्ही प्रीसेटची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचे। बीटमार्क वरती आल्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क दिलेला आहे, फक्त बीटमार्क करून दिलेला आहे, बाकी काही ऍड केलेलं नाही। सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचे प्लस वरती जायचे, मीडियम मध्ये जायचे। आता मीडियम मध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे 12 सेकंदाचा, तो व्हिडिओ तुम्ही ऍड करून घ्यायचा। अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे, ऍड केल्याच्या नंतर हा इंटरफेस अशा प्रकारे मिळणार आहे। इथे तुम्हाला याचे 12.22 सेकंदाच्या बीट वरती व्हिडिओ वरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा, ऑडिओ वरती जायचे, सॉन्ग म्यूट करून घ्यायचे। एवढं काम झाल्याच्या नंतर तुम्हाला याचे 12.22 सेकंदाच्या बीट वरती प्लस वरती जायचे, मीडियम मध्ये जायचं। इथून पुढे प्रत्येक बीट मध्ये एक एक इमेज ऍड करायचा आहे। इमेज ऍड करायच्या समोरच्या बीट वरती यायचंय, एक्स्ट्रा पार्ट कट करून वरी 3 डॉटला जायचंय आणि फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे आणि वरी मूव अँड ट्रान्सफर मध्ये येऊन फोटोला प्रॉपर मधोमध ॲडजस्ट करायचंय। तर अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ऍड करायचे प्रत्येक बीट मध्ये शेवटपर्यंत। तर मी तुम्हाला 2 ते 3 इमेजेस ऍड करून दाखवतो। इमेज ऍड करायचा आहे, वरी 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। तर प्रॉपर तुम्ही इमेजेस जे असतील ते तुम्ही ऍड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इमेजेस तुम्ही शेवटपर्यंत ऍड करायचे आहेत। आता मी सर्व इमेजेस जे आहेत ते अशा प्रकारे ऍड करतो, बघू शकताय। फोटो फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। तर सर्व इमेजेस तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे शेवटपर्यंत। मी पण ऍड करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत इमेजेस आपले ऍड करून घेतलेले आहेत। तुम्हाला पण अशा प्रकारे इमेजेस ऍड करून घ्यायचे। इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं प्लस वरती जायचे, मीडियम मध्ये जायचे। मीडियम मध्ये यायच्या आधी वरती शेप वरती येऊन जा आणि इथून कुठलाही एक शेप ऍड करून घ्यायचा आहे। हा चौकोनी शेप ऍड करायचा आहे। ओके, ऍड केल्याच्या नंतर ह्याला पूर्ण स्क्रीन वरती झूम करायचंय। इथं कलर आणि फिल मध्ये जायचं, इथं ग्रेडियंट क्लिअर हे जे आहे 3 नंबरला ह्यावरती क्लिक करायचंय। आता मित्रांनो इथं ब्लॅक कलरला खाली व्हाईट कलरला वरी आणि अशा प्रकारे हे तुम्हाला दिसणार आहे। आणि हे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचे। खाली पांढरा जे कलर आहे त्यावरती क्लिक करायचंय आणि याला इथं ह्या ऑप्शननी याला ट्रान्सपरंट कलर वरती सेट करायचंय। ते तुम्हाला अशा प्रकारे शॅडो बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो ह्याची शॅडोची लेंथ जी आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन यायची। एवढं झाल्याच्या नंतर डबल सुरुवातीला यायचे, प्लस वर जायचे, मीडियम वर जायचे। मी एक तुम्हाला इमोज पेन दिलेला तो पण ऍड करून घ्यायचा आहे, पण लेंथ शेवटपर्यंत ठेवायची आहे। ओके, एवढं झाल्याच्या नंतर इमेज पेन वरती क्लिक करायचंय, मूव अँड ट्रान्सफर मध्ये यायचंय। त्याला खाली अशा प्रकारे ऍडजस्ट करायचंय, थोडं मोठं जरी केलं तरी चालेल, जसं हवं तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकताय। आता एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो इथून बॅक यायचे। आता शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचे। शेक इफेक्ट मध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे 4 इफेक्ट दिलेले आहेत। तर पहिला जे का फोटो त्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट मध्ये जायचे, 3 डॉट वरून इथं कॉपी ऑल इफेक्टला टच करायचे, बॅक यायचंय, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचंय। आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर 12.22 सेकंदापाशी यायचे। पहिले जे काही 2 फोटो आहेत, पहिल्या 2 फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता 12.22 सेकंदापासला एक आणि समोरच्या 13.4 सेकंदाच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल। नंतर बॅक यायचे, शेक इफेक्ट मध्ये यायचे। शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर 2 नंबरचे लेअरचा इफेक्ट कॉपी करायचा, अशा प्रकारे कॉपी ऑल इफेक्ट बॅक यायचे, व्हिडिओमध्ये यायचंय। आता मित्रांनो बघू शकता इथं 13.6 सेकंदाचा जे काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। हा जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल। ओके, नंतर बॅक यायचे, शेक इफेक्ट मध्ये यायचे। आता 3 नंबर आणि 4 नंबरचे इफेक्ट कशा प्रकारे पेस्ट करायचे ते नीट बघायचे। तर 3 नंबरच्या फोटोवरती यायचे, इफेक्ट मध्ये जायचे, 3 डॉट वरून इथं कॉपी इफेक्ट करायचा, बॅक यायचे, व्हिडिओमध्ये यायचे। आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर इथे 14.11 सेकंदापाशी इथं डबल बीट आहे, डबल बीट पाशी यायचंय आणि जेवढे पण डबल बीट आहेत आपल्या व्हिडिओमध्ये त्या सर्व डबल बीटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बघू शकता इथं आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे। नंतर मध्ये एक सोडायचं, त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर सर्व जेवढे काही डबल बीटचे इमेजेस त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मी सर्व ह्याला पेस्ट करतो, पण तोपर्यंत व्हिडिओला अजून कोणी लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून घ्या। जर कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे ट्रेंडिंग टॉपिक आपण अशा प्रकारची व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो। तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झालाय आणि व्हिडिओबद्दल काही
तुम्ही बोलू शकताय. तर इफेक्ट आपण बघू शकता इथंपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे. नंतर आता बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे आणि जे काही शेवटचा फोटो राहिला त्या इफेक्टवरती येऊन तो कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि राहिलेले जे काही त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 1 मिनिट. तर यायचं बघू शकता 15.6 सेकंदापासून समोरचे सिंगल बीटमध्ये जे काही इमेज आपण ॲड केलेले आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. डबल बीटच्याला आपण पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो पटापट अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत. तर मी फास्टमध्ये करत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. दमानं वेळ लागला तरी चालेल, व्हिडिओ आपला प्रॉपरली दिसेल. नंतर मित्रांनो लोगो तुम्ही लावू शकताय. 1 मिनिट. ह्याला इफेक्ट पेस्ट झाला. ओके. लोगो लावायसाठी फक्त तुम्हाला सुरुवातीला यायचे, प्लसवरती जायचे, टेक्स्टवरती जायचं आहे आणि तुमचं जे काही नाव वगैरे असेल ते तुम्ही टाकू शकताय. बघू शकता अशा प्रकारे नाव टाकायचं आहे आणि इथं ओके प्रॉपर लोगो तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. आणि इथं ह्याला कलर व्हाईट करायचा आहे आणि तो रोबोट रेग्युलरवरती टच करायचे. कुठलाही एक फॉन्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. फॉन्ट तुमच्या हिशोबाने कुठलाही ॲड करू शकताय. मी इथं हा ॲड करतो. राईटवरती क्लिक करायचं आहे, अगोदर ह्याला सिंगल लाईनमध्ये घ्यायचं आहे. तर डबल टेक्स्टवरती क्लिक करून ह्याला सिंगल लाईनमध्ये घ्या. ओके. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. साईजवरून ह्याची साईज लहान करून घ्यायची 3 नंबरच्या ऑप्शननी. ह्याला मधोमध असं ठेवायचं. बघू शकताय. बॅक यायचं आहे, इथं बॉर्डर आणि शॅडोमध्ये यायचं आहे. 3 नंबरला शॅडोचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. शॅडो इनेबल करायचा आहे. शॅडोची लेंथ वाढवायची आहे अशा प्रकारे दिसेल. नंतर ह्याची लेंथ अगोदर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. इथं ब्लेंडिंग अँड ऑप्शनमध्ये यायचं आहे. लाईट अँड कॉन्ट्रास्टवरून ह्याला ओव्हरलेचा इफेक्ट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला लोगो पण ॲड होऊन जाईल. नंतर मित्रांनो आता व्हिडिओला वर शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर हा जे व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.